नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मी मराठी या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आणि आज आपण बोलणार आहोत ससून सर्वोपचार रुग्णालय पुणे यांची जी गट ड या पदासाठी एक्झाम झालेली होती, त्याचा रिझल्ट कधी लागणार आहे त्याच्याबद्दल. तर ही एक्झाम झाली होती बघा 11 नोव्हेंबरला आणि आता आहे 11 म्हणजे 6 डिसेंबर. म्हणजे या 11 तारखेला कंप्लीट 2 महिने कंप्लीट होतील, तरीही अजूनही रिझल्ट लागलेला नाही. आणि ही जी परीक्षा आहे ती घेतली होती IBPSने. IBPSचा असा रूल आहे की ते कोणत्याही रिस्पॉन्स शीट आपल्याला शेअर करत नाही, ते फक्त डायरेक्टली आपल्याला मेरिट लिस्ट दाखवत असतं. तर त्यांचा हा रूल आहे की 45 दिवसांच्या आत ते आपल्याला रिझल्ट दाखवतात किंवा ती मेरिट लिस्ट वेबसाईटवरती प्रसिद्ध करतात. पण अजूनही तसं काही झालेलं नाही. तर मग आता खूप मोठा म्हणजे हे आहे की हा रिझल्ट कधी लागेल. तर हा रिझल्ट डिसेंबरच्या पहिल्या वीकमध्ये तर नाही लागला, आता दुसऱ्या वीकमध्ये हा रिझल्ट नक्कीच लागेल. म्हणजे 11 तारखेपर्यंत हा रिझल्ट लागेल. तर यासाठी आपल्याला वेबसाईट दिलेली आहे बघा. त्या वेबसाईटवरती जाऊन पुणे ससून रुग्णालयाची जी ऑफिशियल वेबसाईट आहे ती आपण 2-3 वेळा म्हणजे दिवसातून 1-2-3 वेळा तरी चेक करा, कारण कधीही रिझल्ट आपला प्रसिद्ध होऊ शकतो. तर या भरपूर जागा होत्या आणि यांचा जो कट ऑफ आहे ना, तर हा कट ऑफ 160पर्यंत जाऊ शकतो ओपनसाठीचा. आणि यासाठी जागा पण भरपूर होत्या. गॅस प्लांट ऑपरेटर, त्यानंतर भंडार सेवक, प्रयोगशाळा परिचर, दवाखाना सेवक, संदेशवाहन, बटलर, माळी, प्रयोगशाळा सेवक, स्वयंपाकी सेवक, त्यानंतर नाभिक, सहाय्यक स्वयंपाकी, त्यानंतर हमाल, रुग्णपटवाहक, क्षकिरण सेवक, पहारेकरी, चतुर्थ श्रेणी सेवक, आया आणि कक्षसेवक या पदासाठी खूप सगळ्या जागा होत्या. त्या जागांची 168 एवढ्या जागा होत्या आणि सगळ्या मिळून ज्या जागा आहे ना, तर त्या 354 जागा होत्या. तर ती जी दिलेली आहे त्यांची ऑफिशियल वेबसाईट bjgmcppune.com या संकेतस्थळावर त्यांनी असं सांगितलं आहे की लवकरच तुमचा रिझल्ट उपलब्ध होईल. त्यामुळे तुम्ही ही वेबसाईट चेक करत राहा. थँक्यू.